वेंगुर्ले तालुक्यातील परुळे कुशेवाडा आंबेगाळी मार्गावरती असणाऱ्या तोफ गोळ्यांचं झाड सध्या चर्चेत आलंय। परुळेमधले रहिवासी वसंत राणे यांनी तब्बल 26 वर्ष संगोपन केलेल्या कैलासपती झाडाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललंय। परुळे कुशेवाडा आंबेगाळी मधले वसंत राणे यांनी फळं फुलं यांना बागायतीची प्रचंड आवड आहे। मूळ अमेरिकेतल्या असलेल्या ह्या कैलासपती प्रजातीचं रोप 26 वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमधल्या नर्सरीतनं राणेंनी घरी आणलं। सुरुवातीला संरक्षणासाठी ट्री गार्ड लावत त्यांनी त्याची जोपासना सुद्धा केली। घर बांधणीच्या वेळी त्याची जागा सुद्धा बदलावी लागली। झाड विस्तीर्ण वाढत असल्यानं परिसरातील संरक्षक भिंतही कोसळली। त्यानंतर ती भिंत हटवून त्या झाडाला मोकळीकच दिली गेली। सध्या हे झाड सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। कैलासपतीच्या फुलांचा हंगाम मे ते जुलैपर्यंतचा असतो। या वृक्षाला इंग्रजी भाषेमध्ये कॅनन बॉल ट्री असं सुद्धा म्हणतात। फुलाचा सुगंध हा अत्यंत आनंददायी असतो। हायपरटेन्शन, ट्यूमर याशिवाय विविध आजारांवरती ह्याचा उपयोग होतो अशी माहिती वसंत राणेंनी दिली आहे। मी साधारण 26 वर्षापूर्वी कल्याणच्या पाठारे नर्सरीतनं विकत आणल्यानंतर ते झाड आमचं खाली जुनं घर होतं त्या घराच्या बाजूला लावलेलं। 2 वर्षांनी आम्ही घर शिफ्ट केलं, नवीन घरात आलो त्यावेळी नवीन घराच्या समोर लावलं। नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की इथे सुद्धा ते अडचणीचं किंवा गैरसोयीचं होत आहे, म्हणून मी आता रोडच्या कडेला आणून हे झाड लावलं। हे झाड लावल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित, त्याला टी गार्ड वगैरे लावला कारण गुरांपासून संरक्षण होण्यासाठी। झाडाची देखभाल व्यवस्थित, पाणी देणं, खत पाणी देणं, हे सगळ्या गोष्टी नियमित केल्या। त्यानंतर आता हे झाड व्यवस्थित मोठ्या प्रमाणात फोफावलेलं आहे। त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांच्या फळांच्या उपयोगासाठी वैद्य वगैरे लांबून ही फळं काही आजारावर उपचार करण्यासाठी नेत असतात। मग आम्ही त्यांना विना मोबदल्याशिवाय ही फळं देतो। तसेच शंकराच्या मंदिरात काही त्यांचे होम हवन किंवा इतर कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमाला सुद्धा ही फळं लोक घेऊन जातात। अत्यंत दुर्मिळ असा हा वृक्ष आहे। कोकणामध्ये सर्वसाधारणपणे आढळत नाही। उंबर जे झाड असतं, औदुंबर, त्या फॅमिलीमधला एक वृक्ष आहे। ह्या झाडाची सगळं पान, फूल, मूळ, खोड, साल, फळं सुद्धा याची उपयोगी आहेत। जसं उंबराचं फळ दुर्मिळ असतं तसं दुर्मिळ नसतं। दत्ताचं मंदिर असतं तिथे ही सगळी फळं असतात, पण ते फळ खाताना नीट उघडून किडे असतील तर ते काढून टाकून खावं। फुलं देखील चांगली असतात। त्याला कैलासनाथ या नावावरूनच त्याचं लक्षात येतं की याचं भगवान शंकरांशी संबंध आहे। भगवान शंकर हे जसे रुद्र आहेत तसे ते शांतिप्रिय देखील आहेत, ध्यानाला बसण्यासाठी सारखं आहेत। असतील तर सूत नाही तर भूत असा प्रकार जर आपल्या स्वभावात असेल, म्हणजे क्षणात चिड येते तर क्षणात शांत असतो, अशा सगळ्या व्यक्तींसाठी, म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर रक्तदाब वाढणं, अचानक स्वभावात बदल होणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, PCOD असेल किंवा थायरॉइड असेल किंवा डायबिटीस असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल, तर अशा आजारांमध्ये या झाडाचं खोड सुद्धा चालतं, मुळं चालतात, पानं सुद्धा चालतात। पानं अशी चुरगळायची, पाण्यात बुडवून ठेवायची, 7-8 तास पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी जरी सकाळी गाळून प्यालो तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो। गंध उगाळून डोक्याला लावलं तरी सुद्धा किंवा उगाळून पाण्यातनं घेतलं तरी सुद्धा खूप चांगला फायदा होतो। फळं पण चांगली आहेत, सालं सुद्धा चांगली आहेत। अर्थात हा आपला श्रद्धेचा भाग असतो। आपण ज्या श्रद्धेने घेऊ तो आजार कमी करण्यासाठी संकल्पासहित जर आपण औषध घेतलं तर या औषधाचा फायदा नक्की असतो। प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, त्यामुळे गुण दिसायला थोडा कमी वेळ जास्ती लागू शकतो, परंतु निश्चितपणे श्रद्धेने औषध घेतलं, कोणतंही औषध घेतलं तरी आपल्याला त्याचा गुण येतो। भगवान शंकर सगळ्यांना 100 वर्षाचं निरोगी आयुष्य प्रदान करत अशी भगवंताकडे प्रार्थना।